नाही आहे, तुमच्या हातात नाही आहे. हे लोकांना पैसे पाहिजे. पैसे तुम्ही देत नसेल तर त्यांना कमीत कमी जे प्रॉपर्टी त्याची व्हॅल्युएशन जे आहे ते व्हॅल्युएशन. ते काही हे म्हणत नाही आहे की 10 कोटीची प्रॉपर्टी आहे आम्हाला 5 कोटी रुपये मध्ये द्या. ज्याचा व्हॅल्युएशन सरकारने काढलेला आहे त्याच भावाने ते घेतील. आता प्रस्ताव तयार केलं कलेक्टरच्या नंतर तुम्ही मंत्री साहेब किती वर्ष बसणार त्याचा लोक मरत आहे ना. लोक किती लोक मेलेले आहेत आता मी पण आकडा सोडलेला त्याच्यामध्ये काय हे सगळं परिस्थिती. मग सगळ्यांना एकत्र तुम्ही हे करणार असेल तर मला काही देणं घेणं नाही ना दुसरी संस्थामध्ये. आता या मॅटरला आता किती वर्ष होऊ लागले बहुतेक ते अधिवेशनामध्ये ते मांडले असते की असं असं आपल्याला हे करायचं आहे तर ते कॅबिनेटमध्ये मीटिंगमध्ये डिस्कशन केलं असते. म्हणजे याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार आहे की 2 असे महिला जे डायरेक्टर्स होते ते आदर्शचे जे संचालक मंडळावर होते त्यांना आमचे आदर्शवादी पार्टी जी आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे आदर्शवादी पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी असा हात जोडून त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे. त्याचे फोटोज आलेले आहे. त्याच्या FIR मध्ये एक महिला जे आहे 10 नंबरवर ती FIR मध्ये तिचं नाव आहे. हे गोरगरीब लोकांचे पैसे खाणारे. आता मला हे प्रश्न संजय शिरसाट साहेबांना विचारायचा आहे की हे गोरगरीब लोकांचे पैसे खाणारे लोकांना तुम्ही हात जोडून आपली स्वतःची आरती करून घेऊन त्या महिलांना तुम्ही आपल्या पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही एक फोटो दाखवा की त्यांच्या सोबत तुम्ही उभे राहून त्यांच्या समोर असा हात जोडून उभे आहे हे माफी मागायला की आमच्या सरकारमध्ये हे झालेलं आहे. तर हे दुर्दैवी गोष्ट आहे की जे आरोपी आहे आदर्शचे त्या आरोपींना तुम्ही आपल्या वॉशिंग मध्ये टाकलेले आहे आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्यांना स्वच्छ करून त्यांना स्वागत केलेलं आहे. हे लोकांना ते काय उत्तर देते मला माहित नाही आहे.